प्रेग्नंट वुमन आणि त्यांची आई किंवा सासू यांचं त्यांच्या एकमेकांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची जबाबदारी असते म्हणा किंवा एक नातं असतं. पण या नात्यासोबत काही लिमिटेशन्स पण असतात त्या नात्यांचे. तर त्या संदर्भात एक आज मला छान थोडंसं बोलावसं वाटलं. पहिली गोष्ट आहे आईंसाठी. तुम्ही ना प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या मुलींना किंवा सासूंसाठी तुमच्या सुनेंना इन्सिस्ट नका करू कुठल्याही गोष्टींसाठी, की बाबा असं टाळणं सांगा, की बाबा आमच्या काळात असं होतं, आता तुम्ही असंच आहात किंवा आम्ही हे सहन केलं, तुम्ही हे नाही करू शकत आहे असं. तर शक्यतो हे करू नका. हे इमोशनली डिस्टर्बिंग असतं. दुसरं आहे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये. प्रेग्नंट लेडी म्हणजे काही नुसतं खातच बसणं असं नाही. खाणं-पिणं, संतुलित आहार, त्यांचं एक्सरसाइजेस हे फार अ, व्यवस्थितपणे आजकालच्या मुली समजून घेतात, स्वतः करतात. हां, तुम्ही सांगा पण इन्सिस्ट करू नका. दुसरी गोष्ट आहे, की काही गोष्टी आहेत जसं की हे तू हेच वापरायला पाहिजे, ते नाही वापरलं पाहिजे, असंच करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हे सांगणं जे अननेसेसरी ॲडव्हाइसेस आहेत, जे कोणी आपल्याला मागितले नाहीत ते देणं टाळा. आणि यासोबत तुमच्या काळामध्ये ज्या काही डिलिव्हरी हॉरर स्टोरीज होत्या, त्या तुमच्या मुलींसोबत, तुमच्या सुनेंसोबत शेअर करू नका. कारण काय आहे, एक 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी मॅटर्नल केअर ही कंप्लीटली डिफरंट होती दॅन टुडे. त्या काळात ज्या गोष्टी होत होत्या, त्या आजकाल फार रेअरली होतात. मॅटर्नल मॉर्टॅलिटी किंवा मॉर्बिडिटी, माता मृत्यू प्रमाण हे ऑलमोस्ट 10, 15, 20% आलेलं आहे, जे मागे 100% असायचं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात असं मला वाटतं आणि यासाठी मी असा व्हिडिओ बनवलेला आहे.